7 मार्चपासून मरवडे फेस्टिवलला आरंभ. भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. तुकाराम विजेच्या मुहूर्तावर होणाऱ्या मरवडे गाव यात्रेला जोडून छत्रपती परिवाराच्या वतीनं सलग 26व्या वर्षी मरवडे फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 7 ते 11 मार्च या कालावधीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यामध्ये भरगच्च सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक तसेच कलावंतांना आविष्कारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मागील 25 वर्षांपासून मरवडे फेस्टिवलचं आयोजन करण्यात येते. संपूर्ण महाराष्ट्रातील कलावंतांचं माहेरघर म्हणून मरवडे फेस्टिवलची ओळख राज्यात निर्माण झाली असून या व्यासपीठावर आजवर शेकडो कलावंतांना सादरीकरणाची संधी मिळाली आहे. शनिवार दिनांक 7 मार्च रोजी मरवडे फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातील नामवंत कवींना निमंत्रण करण्यात आलंय. यंदाच्या संमेलनासाठी दंगलकार नितीन चंदनशिवे, गुंजन पाटील, लता ऐवळे, प्राध्यापक रोहित शिंगे, इंद्रजित घुले, प्राध्यापक रोहित देशमुख, वर्षा चौगुले, बदी उजमा, विराजदार, ॲडव्होकेट महादेव कांबळे, शिवाजी सातपुते, सूर्याजी भोसले यांना निमंत्रित करण्यात आलंय. रविवार दिनांक 8 रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे जानता राजा शिवछत्रपती या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे तिसरे पुष्प वाशिम येथील प्रसिद्ध प्रबोधनकार पंकजपाल महाराज हे दिनांक 9 मार्च रोजी गुंफणार आहेत. सामाजिक व्यंगावर प्रहार करणारा हा कार्यक्रम सप्तखंजिरी वादनानं अधिक रंगतदार ठरणार आहे. दिनांक 10 मार्च रोजी राम मंदिर चौधरी निर्मित मराठमोळ्या लावण्या व आयटम सॉंगचा लावण्य रंग हा कार्यक्रम संपन्न होईल. 5 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता बुधवार दिनांक 11 मार्च रोजी होणार असून मरवडे फेस्टिवलच्या निमित्तानं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या संपूर्ण सोहळ्याची सांगता कोल्हापूर येथील माऊली संगीत सोंगी कला पथकाच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमानं होणार आहे. तर या कार्यक्रमांचा रसिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे पदाधिकारी रावसाहेब सूर्यवंशी, शशिकांत घाडगे, धन्यकुमार पाटील, नवनाथ जाधव, सचिन कुलकर्णी, सिद्धेश्वर रोंगे, दत्तात्रय मासाळ, विजय पवार, ज्ञानेश्वर कुंभार यांनी केली आहे.